नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरताय. छत्रपती संभाजीनगर लोह मार्गाची जागा आहे. तर छत्रपती संभाजीनगर लोह मार्गाला तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या कास्टला किती जागा आहेत त्या सविस्तर संपूर्ण पाहून घ्या. ठीक आहे. टोटल जागा जर पाहिल्या असाल तर बघा, इथे जर पाहिल्यास पोलीस शिपाई भरती 2024-25, ठिकाण कुठले, लोह मार्ग छत्रपती संभाजीनगर. टोटल जागा किती? टोटल 93 जागा आहे. म्हणजे 93 जागा आहेत. 93 तुमच्या टोटल जागा आहेत. याच्यामध्ये फक्त तुम्ही एनटीडी असताल फॉर्म भरू नका, कारण एनटीडीला एकही जागा नाहीये. तुम्ही एनटीसी असताल फॉर्म भरू नका, एनटीसीला एकही जागा नाही. बाकी सगळ्यांना जागा आहेत. फक्त एनटीसी आणि एनटीडीच्या मुलांनी लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरू नका, कारण इथे तुम्हाला जागा नाहीत. आता सविस्तर सगळे आपण डिटेलमध्ये जागा बघूया. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाच्या जागा आहेत. कोणाला किती आहेत ते संपूर्ण कास्ट वाईज आपण या ठिकाणी पाहूया. ओके, चलो बघा. नंबर 1, अनुसूचित जाती म्हणजे इथं एससी आहे. टोटल एससी ला 8 जागा आहे. टोटल एससी ला 8 जागा आहेत. या 8 जागाचा विचार केला तर सर्वसाधारणला 5 जागा आहेत, महिलांना 2 जागा आहेत, 7 जागा राहिल्या आणि 1 जागा माजी सैनिकाला आहे. फक्त यांनाच एससी मध्ये माजी सैनिक, सर्वसाधारण आणि महिलांसाठी जागा आहे. त्याच्यानंतर एसटीचा जर विचार केला तर टोटल 9 जागा एसटीला आहेत. 5 जागा सर्वसाधारण एसटी साठी आहेत, 3 जागा महिलांना आहेत आणि 1 जागा माजी सैनिकाला. टोटल 9 जागाचे विवरण आहे. तुम्ही विजय असाल, विजय ची टोटल 4 जागा आहेत विजयला, 2 जागा विजयच्या सर्वसाधारणला आहे, 1 जागा विजयच्या महिलांना आहे आणि 1 जागा विजयच्या माजी सैनिकाला. बाकीच्यांनी फॉर्म भरू नका. त्यानंतर भजब, ठीक आहे. एनटीबी वाल्यांसाठी 4 जागा आहेत, 2 जागा एनटीबीच्या सर्वसाधारणला आहे, 1 जागा एनटीबीच्या महिलांना आहे आणि 1 जागा एनटीबीच्या माजी सैनिकाला. एवढ्याच जागा. त्याच्यानंतर इथं बघा, एनटीसी ला जागा नाहीत, एनटीडी ला जागा नाहीत. विमाप्र म्हणजे एसबीसी कास्ट आहे. या एसबीसीच्या जागा टोटल 2 जागा आहेत. एक एसबीसीच्या सर्वसाधारणला जागा आहे आणि एक एसबीसीच्या महिलांना जागा आहे. बाकीच्यांनी फॉर्म भरू नका. त्यानंतर इमाव म्हणजे इतर मागासवर्ग ओबीसीच्या टोटल 9 जागा आहेत. त्यातल्या 5 जागा ह्या ओबीसीच्या सर्वसाधारणला आहे, 3 जागा ओबीसीच्या महिलांसाठी आहेत आणि 1 जागा ओबीसीच्या माजी सैनिकाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एससीबीसी कास्ट वाल्यांसाठी 30 जागा आहेत. बघा, एससीबीसी वाले असतील तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर एक चांगल्या प्रकारे जागा आहे. 30 जागा आहेत. त्यातल्या 6 जागा या सर्वसाधारण आहेत, 9 जागा ह्या महिलांना आहेत. स्पोर्टवाले असताल तर खेळाडूला 2 जागा आहेत. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त तुम्ही एससीबीसी असताल तर प्रकल्पाला 2 जागा आहेत. भूकंपग्रस्त असताल तर भूकंपग्रस्ताला 1 जागा आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक असताल लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरला माजी सैनिकाला 5 जागा आहेत, एससीबीसी वाल्यांसाठी आहे. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधरला 2 जागा आहेत. पोलीस पाल्य असताल तुम्ही तर पोलीस पाल्याला सुद्धा 1 जागा आहे आणि गृहरक्षक दलला 2 जागा आहेत. लक्षात ठेवा, एससीबीसी वाल्यांना चांगल्या जागा आहेत छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस ला 14 जागा आहेत. 4 जागा ईडब्ल्यूएस सर्वसाधारणला आहे, 4 जागा महिलांना आहे. खेळाडूसाठी 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्तला 1 जागा आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकला 2 जागा आहे. अंशकालीन वाल्यासाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर इथं गृहरक्षक दलसाठी 1 जागा. अशा टोटल तुमच्या ईडब्ल्यूएस वाल्यांच्या जागा आहेत. आता अराखीव मध्ये 13 जागा आहेत. अराखीवच्या 13 जागा आहेत. त्याच्यामध्ये 13 पैकी 3 जागा अराखीव सर्वसाधारणला आहे, 4 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत, 1 जागा खेळाडूसाठी आहे, 1 जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, 2 जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत, 1 जागा अंशकालीनसाठी आहे आणि शेवटची गृहरक्षक दलासाठी 1 जागा आहे. आणि अनाथ असताल तर बघा, अनाथासाठी महिला बालविकास विभाग शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी 1% पदाच्या रिक्त जागा त्या ठिकाणी अनाथासाठी आहे. ती संपूर्ण छत्रपती संभाजीनगर लोह मार्गासाठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर जागा पहा आणि नंतरच फॉर्म भरा. एससीबीसी वाले असतील तर एससीबीसी वाल्याला चांगल्या जागा आहेत, त्या एससीबीसी वाल्याने सगळ्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, यावडीच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पोलीस भरतीची बॅच सुरू आहे 550 मध्ये. पोलीस भरतीची टेस्ट सिरीज फक्त 50 रुपयात सुरू आहे. 10 पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करा. टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, जॉईन करून घ्या. ठीक आहे.